आणि ही थेट दृश्य आपण बघतोय साताऱ्यामधनं उदयनराजे भोसले इथे दाखल झालेले आहेत। शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण बघतोय हे दोन्ही राजे एकत्र आहेत, हसत खेळत आणि खेळीमेळीचं असं वातावरण इथे पाहायला मिळतंय। उदयनराजे भोसले हे मोठे बंधू आहेत शिवेंद्रराजे भोसले यांचे। केक आपोआपला घेऊन जायचं। तुम्हा दोघांना एकत्र बघून महाराष्ट्र सगळा बघतोय तुमच्या दोघांना एकत्र। तुम्हाला काय आता दोघं एकत्र आहात बाबा महाराजांच्या वाढदिवसाला मिळाला इथं काय शुभेच्छा द्या? शुभेच्छा एवढंच दे, त्यांनी फार मोठं व्हावं, लॉंग लाईफ, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ सक्सेस। त्याच्याकरता मला जे काय करावं लागेल ते मी करणार। आणि मेहरबानी करून जर वाटलं तुम्हाला सगळ्यांना, मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार आहे, दिस इज नॉट पॉलिटिकल, कधीतरी आयुष्यात जे असेल आजपर्यंत करत आलो आहे ते करणार। आणि आज जे चाललं आहे त्याकरता ही काळाची गरज आहे। जे म्हणून काय करावं लागणार, लहानपणाचे फोटो जर बघितले यांच्या पायात मी मार खाल्लाय काकींचा। कसं असू दे, जिल्ह्याला ती होमवर्कची स्टोरी पाठ झाली। पण एक सांगतो, काय माझ्याकडनं चुकलं असेल अनादानाने मी माफी मागणार नाही, पण दिलगिरी व्यक्त करतो। पण ह्या पुढं जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं, महाराष्ट्राचं बघावं। कुठं ना कुठंतरी आयुष्यात कधी प्रत्येकाने थांबायला शिकलं पाहिजे। आज इज बिकम 50, माझं वयाचं काढू नको, कधीतरी आपण हो म्हणा बसू त्या गोष्टी। सर्टिफिकेट घेऊन घ्या। हां, बाबांचे फोटो बघितले सगळे, हे ते सगळे, म्हणलं बस फक्त एकच चुकलं होतं, म्हणलं सगळे असे, म्हणलं थोडी स्माईल असते तर बरं झालं असतं। आणि ती आज स्माईल आहे, हा फोटो काढा आणि परत सगळे मी सगळे बॅनर्स लावतो। एक आज महाराज इथं आले आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या। त्यांनी सांगितले की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात। आणि आज आमच्या सातारच्या राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहेत आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून 10 हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं। आणि आम्ही आधीच सांगितले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर आहोत आणि कायम राहणार। आणि मला वाटतं आज हीच आहे की लवकर निर्णय वर्ण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा, म्हणजे कामाला लागता येईल। कारण अजून तळ्यात मळ्यात, त्यामुळे आता काय त्यांचंच काय तिकडं चालल्यावर मला माहित नाही। कारण मी छोटाच आहे, मी आपलं छोटा नाही, सातारा मोठे सातारा जावळी ते बूट घातल्यामुळे आपल्या सातारा जावळीच्या पलीकडे आपण काही जात नाही। आता लवकर वरनं दिल्लीतनं त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं। आम्ही पक्षाबरोबर आणि त्यांच्याबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत। आणि एक सांगतो तुम्हाला, शिवेंद्रराजे काय जरी बोलले असेल ना, दिस इज फ्रॉम हार्ट, नॉट टुडे टिल आय डाय, एवढंच सांगतो। जरा सगळ्यांना असं वाटलं लुक मिळाली पाहिजे। उदयनराजेंनी अगदी हटके पद्धतीने शुभेच्छा दिलेल्या आहेत शिवेंद्रराजे यांना वाढदिवसानिमित्त।